वहिनी काय झालं? पण बरं लागून राहिलं का तुम्हाला? कोण बसले अशा? ननदबाई चांगलंच नाही लागून राहिलं आज. डोकं फिरून राहिलं, असं चक्कर आल्यासारखं होऊन राहिलं. तब्येत कधी अजिबात चांगली नाही लागून राहिली आज. आली इथं म्हटलं नाश्ता करतो म्हटलं सगळ्यासाठी, पण काय करू, उभंच नाही राहिलं होऊन राहिलं. बसून गेली मग खाली. नाही तर आता चूल पेटवली असती, पटापट स्वयंपाक करून टाकला असता सगळ्यासाठी. वहिनी राहू द्या मग, जा तुम्ही आराम करा बरं. खोलीत जा तुमच्या, जा थोडा वेळ आराम करा. आजच्या दिवसच आराम करा ना, थोडा वेळ कायले, पुऱ्या दिवसच आराम करा. मी करतो, मी करून घेतो आजच्या दिवस. पण मी चुलीवर नाही करत गड्या वहिनी, माझ्याकडून चुलीवर करणं होत नाही. मी गॅसवर करतो, चालेल ना? काय रे ना करतो ना, मी करतो. आता तुम्ही किती दिवस राहिला, तुम्हाला थोडे दिवस हे सुख नाही देऊ काय? मग सासूच्या घरी गेला का करणंच आहे तुम्हाला. वहिनी ते काही टेन्शन नका घेऊ तुम्ही, करा लागन तेव्हा करा लागन. पण आता सध्या तुम्हाला जरूरत आहे. तुम्ही उठा बरं, जा बरं तुमच्या खोलीत, जा लवकर. बरं ठीक आहे ना नंदबाई, जातो मी आता. पण काही अडचण आली ना तर राहू दे, जा, मी करून घेईन. वहिनी रोज रोज करतच राहते, कधी म्हणत नाही मग दुखते का काही. आता 2-3 वर्ष झाली त्याच्या लग्नाले, पण कधी ते आराम करायला जात नाही. करतच राहते, दिवसभर करत राहते. मग एखाद्या दिवशी दुखले तर आपण हे करून घ्यायला पाहिजे नाही काय? कधी तर बिचाऱ्या पाहण्या करत नाही. चला आता मीच करतो, पण काय करू गड्या, मी विचारलंही नाही वहिनीले. जाऊ दे आता, त्याला विचारतही नाही, परेशानही करत नाही. मी स्वतःच करतो, मग हाताने काही करून घेतो काही ना काही. आवडो का नाही आवडो तिकडे कोणाले माहीत पडते. बाबा तर खाते म्हणा, मी काही दादाही खाते. आईचाच प्रश्न आहे, आईच करून मला जराशी घनघन करू दे ना आजच्या दिवस करून. तर चूल पेटवायला शिकायला लागून गड्या मला आता. चुलीवर जर करायला लागला मला स्वयंपाक, तर कशी करून मी? सिलेंडर जर नाही भेटलं तर मग सासू म्हणून कर चुलीवर, मग काय करू मी? आता शिका लागून वहिनीला. पाय बरं येते तर चांगलंच आहे की नाही. किती गॅस वाचवते वहिनी, गॅस वाचते तर किती पैसे वाचते दर महिन्याचे आपले. नाही तर आपल्या खटल्याले काय म्हणते 15 दिवसाचा गॅस लागते, एक सिलेंडर 15 दिवसात खतम होते. कारण आता पहिले लावलं ना, माहीतच आहे 15 दिवसाच्या वर तर एक दिवस जात नाही म्हटलं. आणि आता वहिनी 12 महिन्यात 3 सिलेंडर पुरवते म्हटलं. किती हे असून त्याच्या हाताले खरंच, पण आहेच त्या चुकतीच्याच आहे. आई काऊन अशी केस मोकाट सोडून फिरून राहिली तू? का नीर काय मॅडगीड झाली का? ते अंगात गिंगात येऊन राहिलं का काही? काय मलाच म्हणतं, आंघोळ करून आली मी आता आणि डोकं धुतलं, तेल लावलं जरा असं डोक्याले, कंगवा पाहून राहिले. एक नाही दिसून राहिला घरात. काय मी वस्तू जागेवर नाही राहत एक घरातली. कुठं टाकता ना काय टाकता, काहीच दिसत नाही, काही सापडत नाही या घरात. एवढं सामान झालं का बस, आणि अन्न चालूच राहते बरं, तरी एक कंगवा दिसून नाही राहिला घरात. आता अशी मोकाटच फिरू काय मी? अशीच जाऊ काय आता? कुठं जायचं असं मला तर? अहो आई, तर डोक्यावर होते केस तर वरत बांध जराशी. कशी दिसून राहिली तू? अंधारा गिंधारात उभी राहिली तर भेव लागेल कोणाले? ते केस एवढे जाडेचे जाडे आहे का ते चांगले दिसत नाही? ते बांधते पहिले, थांबी कंगवा देतो तुले. बरं माधुरी कुठे गेली? तू काय करून राहिली इकडे स्वयंपाक घरात? ते कुठे गेली? आई वहिनीची तब्येत खराब आहे आज. आता त्या मी इकडे आली का नाही तर चक्कर येऊन राहिला, त्याला बसल्या होत्या इथं खाली. तर मी म्हटलं त्याला जा म्हटलं आराम करा म्हटलं, मी करतो म्हटलं आज स्वयंपाक म्हटलं. असं म्हटलं मी वहिनीला. वहिनी गेल्या मग आता आराम करायसाठी. आम्ही काय झालं तिले? काऊन चक्कर येऊन राहिले म्हणते? कमजोरी आली असं ना तिले. मी ते रोज करत राहते माहिती साऱ्या दिवसभर. तरी तिले म्हटलं गहू टाकतो म्हणे चिका करायला, कुरड्या करतो हे करतो ते करतो. तिले म्हटलं नको करू म्हटलं, काय आणता येते म्हटलं इकत करून. तर नाही बाई करायलाच धावते. नाही बाहेर पैसे लागते आई, नसन तसं घरीच करून घेऊ, आणि स्वतःच करते सारं एवढा दिवसभर. जराशी आराम करत नाही का काही नाही. मग हे असं अंगाशी दुखणं काढते. बरं कर बरं तू स्वयंपाक करून घे, आणि चूल पेटो, गॅसवर करू नको. आई मला चुलीवर करता येते काय? चूल तरी पेटवता येते काय? मला काही बोलतं. आणि त्या चुलीत जर मी जाऊन पडली जाईली म्हणजे मग कोण करून माझ्यासोबत लग्न? मग अशी पडली राहील ना मी इथं. हो, साऱ्या जगातल्या बायाने पडून राहिली त्या चुलीत जाऊन, तूच पडून राहिली एक. नाजूकच आहे जशी, पाहिलीच नाही जशी कधी चूल कशी असते. तर ते कशी करते, ते तर नाजूक साजूकच आहे. तरी रोज स्वयंपाक करते ना चुलीवर. ते तर कोणाची पोरगीच आहे का नाही? आपल्या घरी आली सून झाली म्हणून काही झालं काय? तिले काय रोज करायला लावा? आणि तुडी करते एखाद्या दिवशी. ते सुनीले कोणी म्हणत नाही बाई कर म्हणून, ते स्वतःच करते. नाही तर कोण म्हणते कर म्हणून? दादा म्हणते काय? तो तर आणायला तयारच आहे, पण ते स्वतः करते म्हणून मग ठीक आहे म्हणते सगळेजण. जेवायला सांग काय करायला लागते. तर खिचडी लावतो इथं आता, बस खिचडी करतो आणि पापड भाजतो आणि बस झालं. जेव्हा खिचडी. आता दिवसाच्या पायरी खिचडी चांगली लागते काय? खाईन काय कोणी? ते बाबा बोंबलन ना, खिचडी करून ठेवली म्हणून, मांडून ठेवली म्हणून. तो येईन तर कल्ला करून, त्याला तशीच तर खिचडी आवडत नाही. अजून तर तिच्या मागं कर लावल. त्याच्यापेक्षा चांगलं काही कर बाई. भाजी कर, पोळ्या कर, वरण भात कर लागून तर तुला पाहिजे असेल तर. नाही तर तुझ्यापुरती खिचडी कर, पण चांगला स्वयंपाक कर. हे असं करून नको ठेवू. सासूच्या घरी अशीच करत असेल काय? धरली का मांडली खिचडी जीवावरच जाईन तर. बरं करतोय, कायची भाजी करू सांग मग तू आता. कर डाळ भाजी कर, आणि भात वरण कर, आणि पोळ्या कर. झालं एवढं कर जेवायचं. बरं ठीक आहे करतो. जाय तू माझ्या खोलीत, जाय. माझ्या खोलीत कंगवा आहे, वेणी घाल, आणि मग ये इकडे माझ्यासमोर. हो, कंगव्याने दिसत ते असं जिपऱ्याने फिरायला लागून राहिलं मला. जिपरी शांताबाई म्हणून मला कोणी गावात फिरंत. असं आहे आपल्या घरी, आपल्याला कायचं भेव नाही राहत. आणि कोणी म्हणत नाही उठ म्हणून. तिथं होती बापा बहिणीच्या घरी. बहिणी काय सारखी सुधी राहते काय? चांगली राहिली तर चांगली, नाही तर काही हे नाही आहे. आपल्याला तर पहिलेच कोणी बोललं म्हणजे चांगलं नाही वाटत बापा. जवळ चांगलं आहे म्हणून काय करू जवळचं.
हा जवळसोबतच आपल्याला बोलते बापा काहीची काही. बहिणी चांगली पाहिजे असते त्याच्यासाठी. लय प्रेम धरलं बापा बहिणीच्या पोरीनं, बहिणीनं म्हणतो बहिणीच्या पोरानं, सुनीनं, त्या भाऊजीनं, सगळे चांगले आहे त्या घरातले. पण एक माझी बहीणच चांगली नाही, आपली असून चांगली नाही आहे ते. हे तरी बरं केलं बापा म्या म्हणून लपाले कसे घर घेऊन घेतलं तर हाले जागा झाली. नाही तर काही कोणाच्या घरी काही निभत नसते कोणी. 4 दिवसाच्या वर तर टिकत नाही कोणी कोणाच्या घरी. एका जमान्यात असं होतं का माझ्या नवरा होता तर ह्या गंगाबाईसाठी मी काय नाही केलं. हा इले अडली नडली सारं भागवलं हिचं. यायचे दोघं नवरा बायकोचे भांडणं होय तर माझ्या घरी ये बापा केवढाले दिवस राहे. एवढाले दिवस यायचे काढून दिले. आता पाय हात निघाला झाली बिचारी आपल्यावर शिरजोर. पण ते भुलली आता तर काय करायचं राहिलं आपण. आता कोणी म्हणू बापा किती काही म्हणू. आता काही जात नाही मी तिथे. इथून करतो म्हणून बापा काय करायचं आहे काय नाही तर. तिथं काही येत नाही म्हणून मी तुमच्या घरी. मुन्नी काय होतं चाललं केलं लेकाचं. भाऊजी तुम्ही काय आली इथं माझ्या घरी. आता तुमच्या घरी जा ना तुम्ही. इथं काय आले अजून बोलणे ऐकायला लावता काय मला. काऊन बा मुन्नी अशी भडकून राहील माझ्यावर. येऊ नये का मी तुझ्या घरी. हा आता मला इकडे यायला मना करतं काय. आता तिकडे ठीक आहे तुझी बहीण बोलते. आता तुला म्हटलं होतं ना तरी येणं रश्मीनं का बोलते तर बोलू दे तू मावशी. आता काही दिवस राहील लग्न होईपर्यंत काढून दे थोडे दिवस. भाऊजी काढून दिले असते दिवस लग्न होईपर्यंत नाही आयुष्यभर काढून दिले असते. विषय तो नाही आहे पण ते मला कशी बोलते माहित नाही का तुम्हाला. माझ्यावर कलंक लावते काही बोलते. मग जो माणूस तसं राहत नाही ना त्याला काही बोललं म्हणजे लागत असते भाऊजी. हा आणि केलं ना तर मग काही नाही वाटत माणसाने. असं वाटते जाऊ ते बोलू ते बोलते तर. मग तिलाही ती आली म्हणजे रश्मी तिलाही म्हणतो मी म्हणून पाय बाई तुला माझ्या घरी यायचं आहे काय करायचं आहे कर म्हणून. तुम्हाला यायचं आहे ना भाऊजी तुम्ही येत जा. मी काही तुम्हाला नाही म्हणत नाही. पण माहित आहे आता तुम्ही माझ्या घरी आले तरी ते तुम्हाला बोलणारच आहे मलाही बोलणारच आहे. भांडण करणारच आहे ते. बिना केल्याचं राहणार आहे का ते. हां पुऱ्या गावभरात म्हटलं मी बोंब करून टाकली. लोकांना खरंच वाटत असते. कोणते लोक म्हणणार आहे का नाही असं आहे नाही म्हणून. हां हो म्हणून आहेच म्हणून असं म्हणून तिथं जाते म्हणून घरी ठेवलं इथंच ठेवून घेतलं म्हणून. हां म्हणणार नाही का तुम्हीच सांगा. मग मला मी काय करू सांगा. मी आता हे गाव सोडून चालली जाऊ काय. कशी आता तुमच्या दोघांच्या आधाराने आली होती मी इथं. पण मला काही माहित नाही बाबा असं होईल म्हणून. अरे बा तू राही ना तर तुला कोण नाही म्हणून राहिलं. हा राय मी समजावतो तिला आता. आता मी माझ्या भाषेत समजावतो तिला. मग तू टेन्शन घेऊ नको. हा तू म्हणतो ना ते भाऊजीले. हा तुला वाटते ना हाय म्हणून भाऊजी आपले. तू कुठं जाऊ नको आता इथंच राह. ह्या गावात आली तर तुला दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा आधार आहे नाही. आधार पाहिजे असते बाई माणसाले. हा त्यासोबत कोण आहे ना माणूस आहे ना लेकरू आहे ना कोणी आहे. कुठं जाशील कुठं राहशील एकटी दुपटी. इथंच राहता आता कुठं जाऊ नको तू. भाऊजी चहा पिता काय मग करू का तुमच्यासाठी चहा बनवू काय. नाही आता चहा घे पेत नाही चहा नको करू आता. ते दूधही होतं चालत तुला ते माहित नव्हतं चुलीवर. हा एवढी काय कुठली होती तू पाहून राहिली चुलीकडे तरी तुला ध्यान नाही त्याच्यावर. काऊन सिलेंडर गेला का तुझ्या खर्च चुलीवर आणि एकदम करायले. नाही भाऊजी हाय भरलाय पण मी आता वापरत नाही ते सध्या. मला पाहिजे मग आता राहू देतो. आता होत जाते चुलीवर जरा करणं तर याच्यावर करतो. फक्त माझ्यासाठी कधी इंधन पाहिजे भाऊजी भेटलं तर. लागून तेवढं आपल्या वावरात येणं इंधाले की काय आहे का आपल्या जवळ. आपल्या इथं आणून टाकून एखादी बंडी इथं काय. चल मग जातो मी काय. मुन्नी जातो म्हटलं. कर मग तू जेवण घेऊन कर आता. हा भाऊजी ठीक आहे. अरे मुन्नी मी काय म्हणतो. आता तू एक काम कर. आता एखादी म्हैस घेऊन घे घरी. हा म्हणजे तुझं उत्पन्न चालू होऊन जाते कसंही. दूध दुभतं चालू राहते घरी. दूध ताक दही तुला विकायला होते. आणि बस चालू करून दे आपलं घरून उद्योग काही ना काही. अशी रिकामी बसली राहशील तर घर खर्चाला पैसा कुठून येईल. जवळचाच पैसा खर्च करशील काय म्हणून म्हणतो. ठीक आहे ना भाऊजी तसं करा ना मग मी घेईन तर सांगा ना तुम्हाला. हो ठीक आहे. हे भाऊजी एवढे चांगले आहे. पण आता काय करू या बहिणीच्या आहे ना मला एवढं हे करायला लागते. हा नाही तर चांगले आहे बिचारी काही हे नाही करत. पण असं वाटते आता तिचंही मला असं वाटते काही उद्देशानं चुकत नाही. आता आपण असं बोलतो मी राहिली असते तिच्या जागेवर तर असाच विचार केला असता. पण मी तिला समजून नाही सांगा तर ती समजू नाही शकत त्या मग. गंगाचा नवरा येतेच इथं नाही काय. आणि मग हे म्हणते का काही आहे नाही. असा कसा आला असं तो इथं सांगा लागन गंगाले. हा आता ही इकडे आली तर इकडे येते आणि तिकडे होती तर तिकडे येते. आपल्याला माहित नाही का हे घर कोणं घेतलं काय घेतलं म्हणून. उगाच सांगते काही न घेतलं म्हणते तिच्याजवळ कुठून आला एवढा पैसा. हा मुन्नीबाई हा बोल ना बाई रंजूबाई काय म्हणता. का तुमच्या घरी सिलेंडर आहे काय जास्तीचं एखादं. हा सिलेंडर पाहिजे होतं बिचारे माझ्या घरचं कधी सिलेंडर गेलं. आणि चुलीवर करायच्या बाया कधी बोललं जीवावर येते. मी कधी चुलीवर स्वयंपाकच नाही केला बाबा. आता ना एवढं जीव येते माया त्या चुलीवर करायचं काय सांगू आता. आणि याले त्याला मागाव ना बाई लोक एवढे बाईने करते तू घरी असून बाईने करते म्हटलं. रंजूबाई हाय गे माझ्याजवळ सिलेंडर पण एकच आहे ते भरलं आहे. आताच लावलं 2 दिवस झाले. त्याच्यावर काय एक स्वयंपाक एक चहा एवढंच केलं. पण माहित आहे काय मी चुलीवरच करून राहिली बा. खोटं वाटत असेल तर चलून पा. मी चूल पेटलीच आहे म्हटलं. आता असं दूध उतरलं म्या. ते दुधावर माझं लक्ष नव्हतं. भाऊजी आले तर भाऊजी काय म्हणते मुनी ते दूध चाललं ना म्हणते होतो म्हणते. बस तसंच उतरून ठेवलं ते दूध. काऊन म्हणते चुलीवर करून राहिली त्याला वाटलं का माझ्या घरचा गॅसच गेला काय. मी म्हटलं नाही भाऊजी सिलेंडर पुरलं पाहिजे म्हणून आहे. आता कसे बाई एकट्या बैले मला 3-4 महिने तर गेलं पाहिजे.
एक तर सिलेंडर भेटून नाही राहिले म्हणते, अडचण आली म्हणते. 2 असते कणी तर देऊन दिलं असतं मी. 2 सिलेंडर असते तर. आता एक होतं तर एकच कुठून देऊ मी सांगा. हा, एक मग माहीत तसंच काय म्हणते, माझ्या घरात काहीच नाही राहील मग. सारा चुलीवरच करायला लागेल बाई व मला. कोणी येऊन जाते कोणी बघतात तर मग आपल्याला काही चहा पाणी करायला तरी पाहिजे घरात. वेळेवर चूल पेटवणं होत नाही ना. अन मी काय म्हणतो, का हो हे घर काही घेतलं हो? काय म्हणते तर 2-3 महिने पहिले तर हे घर पाटलाच्या जवळ होतं. कधी घेतलं बाबा हे पाटलानं? काही घेतलं तुम्ही? मी आली नव्हती काय मागच्या वेळेस, त्याच्या पहिलेच मला भाऊजीनं सांगितलं होतं. म्हणजे मुन्नी घर इकडे आहे म्हणे एक गावात. मी गोष्ट टाकली होती ना कानावर त्याच्या. तर आहे म्हणे घर म्हणे. ते म्हणे आपल्या घरी राहील. मी म्हटलं नाही बाबा, तुमच्या घरी नाही राहत म्हटलं. मला अलग घर पाहिजे म्हटलं एखादं. एक तर भाड्यानं पहा म्हटलं, नाही तर इकत पहा म्हटलं. असं म्हटलं बाई व. तर एवढे पैसे काही माझ्याजवळ आहे नाही म्हटलं बा. तर मग त्याने हे घर सांगितलं मला. असं असलं म्हटलं माती गितीचं असं आपलं साधं सुधं. एकटा बैले काय पाहिजे आपल्याला, नाही काय? समोर जमलं गिमलं तर एखादी खोली बांधून घेऊ. जागा अगं पगाय आहे तशी, नाही काय? मागं खुली जागा आहे, समोरही जागा आहे. असं काही टेन्शन नाही आहे. आणि हे 2 खोल्या आपल्या तर निघून जाते आपलं. हो, निघते गिपते म्हणा. तसं हो काही हे नाही. पण का हो म्हणली बाई, तू इथं साऱ्या गावात चर्चा होऊन राहिली व. तर ह्या काय म्हणते, गंगाराम भाऊचं नव्हते काहीतरी आहे म्हणून. असं ऐकून राहिली बाबा मी नाही म्हणत अशी. कारण मी तुला आली गावात तेव्हाच पाहिलं. मी म्हटलं नाही बाबा, बाई तर तशी आहे नाही आणि माणूसही तसा नाही आहे. पण गावातले लोक करून राहिले बाबा कुचू कुचू काही चालू आहे. मला काही करायला लागत हो बाई त्या गावातल्या लोकांचं. हा, ना मी त्या लोकांचा विचार करत, ना मी माया कोणाचा विचार करत. मी माझ्या स्वतःचा विचार करतो, अशी बाई आहे मी. काय मला कोणी म्हणू शकत नाही, कारण मी कोणाच्या लेण्यात नाही देण्यात नाही. आता बाई नात्यानं होय भाऊजी, त्याचा आधार घ्यायला लागते म्हणून कोणतंही हे आहे बोलणं चालणं तेवढंच आमचं आहे, नाही तर जास्त आहे नाही. मी तर म्हणतो माझ्या भाऊजीला येऊ नका माझ्या घरी. कारण कसं आहे बाई, लोकांच्या तोंडावर झाकण नाही आहे. हो तसंच तर. आता त्या दिवशी शांताबाईच म्हणे, हा, शांताबाईच्या घरी गेलती हो मी. आता मग गेलो तर कायले कोणाच्या बाऱ्यात काही म्हणावं. कोणाच्याही घरी कोणी येत असते, मग काही कोणाला काही म्हणावं काय? तर शांताबाई म्हणे अशी, म्हणे पाय म्हणे, हाय म्हणे मी गेलती म्हणे त्या दिवशी म्हणे. तर असे राहते म्हणे सज्जनासारखे. मला आलती म्हणे गंगा सांगाली, तुझी बहीण गेलती म्हणते ना तिथं सांगाले तिले. हो, असं असं आहे म्हणून. मग हिने जास्तीचं सांगितलं असून तर तिने जास्तीचं लावलं. तर ते म्हणे बाई 2-4 जणी होतो आम्ही. तर म्हणे पाय ना म्हणे, गंगाची बहीण शोभला काय म्हणे तिले. बहिणीच्या घरात बहीण आग लावून राहिली म्हणे. अशी म्हणे बापा, म्हणून मला माहीत. म्हणून तर मी आली तुझ्या घरी. माय बाई शांताबाईनं असं म्हटलं काय व. मला यकीन नाही होत शांताबाई अशी बोलत असन म्हणून, नाही काय? मी तिला चांगलं समजतो. आता कोणतंही आपण दुखणं सुखणं असलं बाई तर सांगतो एकामेकाले. लोक नाही बाई तसे. आपल्याला जरी वाटते का आपण सांगतो कोणाले, तर लोक नाही ना तसे. आपलं ऐकून घेते चांगलं इथं लढू लढू, आणि तिकडे हसू हसू सांगते लोकांले. मग असं आहे म्हटलं लोकांचं काम. आता पाय हो मुन्नी, आता शांताबाईच्या घरी 3-3 सिलेंडर आहे म्हटलं. हा, तिने भरले राहते. आणि तिची सून 3-3 सिलेंडर असूनही चुलीवर स्वयंपाक करते. आता इंधन काढी आहे, करते. तिला लयच हौस येते बापा चुलीवर करायची. तर म्हटलं मग मी त्या दिवशी गेली, माझ्या घरचं गेलं होतं सिलेंडर. आता मी गेली बाई मागाले. तर तू सांग बाईना कायले करावं, हाय तर देऊन द्या, काय बिघडते. तर सप्पा नाही म्हटलं बाई तिच्या सुनीनं. नाही म्हणे, हायच नाही म्हणे काकू, एक खालीच आहे म्हणे. आणि एक सिलेंडर त्या कांताबाई नाही का तिनं नेलं म्हणे. सांग, तिच्याच तर घरी 2-2 सिलेंडर, हिच्या घरचं कायले निघते. मग मी म्हटलं हे खरं खोटं करायसाठी गेली ना मी त्या कांतीच्या घरी. हा, कांतीच्या घरी गेली तर कांतीचा नवरा जेवणच राहिला होता. तर तिला विचारलं, ते म्हणे नाही म्हणे, मी कायला आणू म्हणे, माझ्या घरीच तर दोन्ही आहे म्हणे, भरले म्हणे. मग तिला म्हटलं देऊन देऊ एखादं. नाही म्हणे, आता भेटून नाही राहिले म्हणे. आणि मी कशी देऊ म्हणे, लेकर आहे म्हणे शाळेत जाणारे, वक्तात मला काही करून द्या लागते म्हणे. ती नाही दिलं बिचारे. हा, अशा बाय आहे गावातल्या. सांग, लागन तर ज्या वाटत नाही ना त्या तरी देऊन देते. आता म्हटलं आता गंगाच्या घरी जाईल, पण आता येता कधी तू दिसली. मी म्हटलं तिला विचारून पाहतो बाई म्हटलं. आता गंगाच्या घरी जाऊन पाहिजे मी, तिच्या घरी आहे काय सिलेंडर 2-3. मला नाही माहीत गड्या तिच्या घरी किती आहे काय आहे. मी कायले एवढं लक्ष देत राहतो बहिणीच्या घरात. आपण आता जातो स्वयंपाक कर म्हटलं तर करून घेतो बाई व. हा, आपण काय लक्ष देतो कोणाच्या घरात किती सिलेंडर आहे, हा, किती आहे सामान आहे काय आहे. आपण कायले एवढं लक्ष देतो. फक्त स्वयंपाक गिपाक करायचं असलं तर करतो आपण. आता हे गोष्ट सांगजो नको मग, तू जाशील ना तिथं गंगाबाईच्या घरी तर हे गोष्ट सांगजो नको बापा, भाऊजी आले होते म्हणून इथं. नाही तर तू सांगशील अजून ते भडकन बापा मायावर. मला कोणी जीव द्यायची आनंद मग अजून आपण. नाही बा माय, मी कायले सांगतो व, मायावर भरोसा ठेवतो. मी कधी कोणाची इच्छी तिथं नाही लावत म्हटलं. माया अंगात हे आदतच नाही आहे म्हटलं मुन्नी, अजिबात नाही. मी कधीच इच्छी गोष्ट तिथं कोणाला सांगत नाही, चोनक्या कधी करत नाही. माझ्या अंगात तो गुणच नाही आहे. गावातल्या बाईवानी समजतं काय मला, तशी नाही आहे मी. मी म्हटलं एवढ्या मोठ्या बाईत तुंगे चालवतो एवढाले, हा, कामाला जातो दूर दूर गावी. पण आजपर्यंत माया नावाची बोंब नाही म्हटलं कुठं. कारण जो कधी कोणाचं भांडण लावते का कधी इच्छी गोष्ट तिथं सांगते हे नाही म्हणत म्हटलं कधी मला कोणी. नाही तसं म्हणजे कसं, आता मी भेट नाही त्या गोष्टीले. पण कसं आहे, मला कधी मी कलंक लागायला भेटतो, बाकी दुसऱ्या भांडणाला भेट नाही मी कोणती गोष्ट आली तर. पण ह्या अशा गोष्टीला भेटतो. आता भाऊजी आले, मी आले कधी त्याच्या इथून रागानं निघून
तर आले. मला म्हणते काऊन आली म्हणते तू म्हणते थांबली काऊन नाही. म्हटलं नाही भाऊजी मी थांबत नाही तिथं. तुम्हाला काय सांगायचं आहे मला काय करायचं आहे इकडे सांगा म्हटलं बापा मला आजोड आणून द्या. मी करून देतो कोणतं काम. ना मी तुमच्यासाठी थांबत तिथं ना पोरीसाठी थांबत. त्या रश्मीच्या आईनं गेली होती मी. नाही तर मी फुकटही जात नव्हती तिथं. हो मी उभ्या उभ्या लग्नात जाईन आणि तेच 1-2 दिवस जाईन तर जाईन. नाही तर मी काही तिच्या घरी जात नाही बाबा आता. जाऊ दे जाऊही नको तशीच आहे ती गंगाच तर इकडच्या गोष्टी तिकडे करते व. हा तू काय मला सांगतं मला म्हणतं मी नाही तशी पण ते माहीत आहे करतेच. केल्याशिवाय राहत नाही म्हटलं. हो तुला सांगतो मी. ते पाय ना तिला माहीत झालं का ते येते म्हणजे येतेच म्हटलं इथं. तुला म्हणाले तू कोणी अजिबात ऐकू नको. साजरी भांडण कर तिच्यासोबत. लय जरा हे करते ते. नाही व बहिणीतच भांडणं झाले बरे वाटते काय. माझ्या बहिणीसोबत मी भांडू काय. आता चालूच राहते बहिणी होय शेवटी. एकमेकीच्या घरात वादविवाद चालूच राहत असते. चल मग जातो मी आता काय. पाहतो गंगाच्या घरी. माझ्या स्वयंपाक व्हायचाच आहे व अजून. कशी बशी बाई म्या तुला सांगतो. माझ्याकडून होऊन नव्हता राहिला तरी म्या चूल पेटवली अन केला बाई कसा तरी. माझ्या नवरा बोंबलून राहिला. सारी भाजी जळून गेली व वरतून तुला काय सांगू आता धुवारून गेली भाजी. मला जमतच नाही बरोबर त्याच्यावर. हा आणि त्याला म्हणतो आण रे सिलेंडर भरून आण तर त्याची बोंब नाही पडून राहिली आणायची. सांग आता काय करू मी. हो बरोबर आहे बाई तुमचं. ठीक आहे मग येतो मुन्नी मी. मी का म्हणतो कामाला चालशील काय हो बाई. गहू सोंगायला चालशील काय. लोकांच्या इकडे जा लागते बापा. बाहेर गावी आहे पण त्या गाडीत जा लागते. चालशील तर पाहिजे. उद्याचा हो काय उद्याचा परवाचा साजरा 3-4 दिवसाचा हो काय म्हटलं. एवढी 3-4 दिवसाची पात आहे तर सोडणं पुरत नाही. चालशील तर चाल जो. सकाळीपासून तर 12 वाजेपर्यंत होऊन जाते. 12-1 वाजेपर्यंत येणं जमणार नाही का तुला. ठीक आहे ना येऊन जाईल ना. काय म्हणते एकच टाईमचा आहे काय. हो एकच टाईमचा आहे. काय करतं 2-2 पायरगे करून ऊन पडते कणी मग 12च्या नंतरची तर बिमार पडते माणसं. काय करतं बाईला भावत नाही बाई आजकाल ऊन. भल्या नाजूक झाल्या. मग त्याला म्हटलं जाऊ दे नाही येत तर मग काय एकच टाईम करतो म्हणते. एकच टाईम करा म्हटलं बाबा. तेच भेटून जाते 200 रुपये 200-250 रुपये रोज भेटते म्हटलं. बाहेर गावी गेलं तर 10-20 रुपये जास्तच भेटते. आणि गाडीनं जाणं आणि गाडीनं येणं ते वावरातच लागतं जरा शिवून लागते ते. हा बातच जाणं होते बाताचे नव्हते पाय दुखत नाही ना काही नाही. मी तर तशीच पाहतो. बाहेर गावी राहते का नाही ते हो की मी पहिले घेतो. कारण का गाड्या राहते ना पाय नाही दुखत हो बाई. आणि माझ्यासोबत 4 बाया आले मरते म्हटलं. येईन मग मी पक्का समज जा मला. बरं सकाळी 6 वाजता भाकर बांधून तयार राहायचो काय. आवाज देईन मी तुले. हो हो येईन मी. त्यांकडे हो काय भेटून गेला मला. कसं आहे माझ्या रोजही येऊन जाते नाही का 3-4 दिवसाचा. आणि कशी लागली पात राहिली अजून भेटून जाते. होऊन जाते कसंही जाणं येणं हे ते. आणि काय आहे सकाळीच गेलं चाललं तिकून येऊन कोणतं मला काम करावं लागते. रात्रीच्या 2-4 पोया करून ठेवून दिल्या तर बस सकाळी सुटली ना नेला डब्बा. तिकून आली आपली का राहतेच काही ना काही शिल्लक खाऊन घेतली. एक भाकरनं झोपून गेलं झालं. जास्त काही टेन्शन नाही घेत मी. चालली जाईन उद्याच्या सोबत. आणि तशी तर ही बाई काही चांगली नाही बाबा. हे हिनं सांगितलं नाही पाहिजे आता गंगाबाईला काही. नाही तर अजून आपदच पाहिलं जाईन आता काय होतं ना काय नाही. काहून गेलं काय सिलेंडर. हा आली का चुलीवर अचून. तुला पहिलेच म्हटलं अहो आपली चूलच कामाची आहे. हे काही कामाचं नाही आहे. मोठ्या लोकांच्या कामाचं आहे फक्त. नाही व आता कसं सिलेंडर गेलं तर मग काय आता उपाशी राहता काय. भरून आणा म्हणून राहिले तुम्हाला तर चाललंय तर नाही तुम्ही. जा ना जराशी एजन्सीत जा आणि सिलेंडर घेऊन या भरून. आपल्याला कामात पडते. आता काय करून ह्या महिन्यापासून आता 1-1.5 महिन्यात गेलं समजून घ्या. आता या महिन्यापासून फक्त चहा पाणीच करून त्याच्यावर. आता नवीन नवीन होतं कणी व तर त्याच्यावरच लागला होता सगळा उठवा. पोट्टी त्याच्यावरच करे काही आली केली का. हा पोट्टी बरं झालं होतं हलकं. चूल पेटवला तर तिले जायची भीती लागे. पण आता नाही वाटत तिले. गॅस पेटवला ती नका बस ठेवलं काही. पण बा उद्या जाऊन पाहतो. पण सांगून राहिले सगळे लोक शॉर्टेज आहे म्हणते सिलेंडरचा. भेटून नाही राहिले म्हणते सध्या. आपल्याला काय आहे आपण आपलं इंधन आणलं आपलं आणि पेटवलं केलं आपला स्वयंपाक. आपल्याला काय पहिले इथेच गती होती आता इथेच गती. आपण सिलेंडर घ्याशील आणि आपल्या मग आता शॉर्टेज घ्याशील. नाही काय असं झालं आता. काही टेन्शन घेऊ नको इंधन आणून देतो मी. आणि तरी मी जाऊन पाहिन. आणि सध्याचं कोणाजवळून घेऊन कोण नाही घेतलं मग. कोणाला मागू व गावात. हा आता तुम्हीच म्हणून राहिले शार्टेज आहे भेटून नाही राहिले. मग कोणाजवळ असं नाही भरलं एखादं तर कोणी आपल्याला देऊन देईन काय. त्याचे सिलेंडरवरचे काम आहे काही जमान्याचे करून राहिलेत ते. आपल्याला काय आहे आपण आता नवीन नवीन घेतलं आपल्याला सवयच आहे चुली गिलीवर करायची. त्याच्यानं मग आता म्हटलं जाऊ दे बाई. तरी मी गेली होती शक्ताबाईच्या घरी. ते रंजू गेली होती आणि मी गेली होती. असं काय त्या रंजू सोबत कायला गेली होती तू. तुला माहित नाही काय त्या बाईच्या यानं कोणाचंही नुकसान होते. तसंच झालं समजा. मी काही तिच्यासोबत गेली नाही ते पहिलेच गेली होती. शांताबाईच्या सुनीला मागून राहिली होती. शांताबाईच्या सुनीनं नाही म्हटलं तिले. नाही म्हटलं तर मग आता मी तिथंच होती. मी काही म्हटलंच नाही बाबा. मग मी म्हटलं आता इले नाही म्हटलं तर आपल्याला काय हो म्हणून काय.
म्हणून मी काही म्हटलं नाही तिले. मी चालली आली आपली घरी. कायले बोलावं म्हटलं. मग रस्त्यात शांताबाई भेटली. त्या शांताबाईला हिनं एकाच्या दोन सांगितलं तिच्या सुनीच्या. आता ते काही शांताबाई काही पागल आहे काय? ते का तिच्या सुनीसोबत जाऊन भांडण करत? आता कोणाचंही चांगलं काम करून देते ते गावात. आपल्याजवळ नव्हतं तर आपल्याला घेऊन दिलं आणि तिनं दिलंही असतं व देते ते. पण काय करणार आता, तिच्या घरी तर गरज पडते. आता तिच्या घरी आहे लग्न. लग्नाच्या यानं तिला सिलेंडर लागत नाही काय? बरं जाऊ दे, ते काही टेन्शन घेऊ नको तू त्याचं. मी पाहतो उद्या, जर भेटलं तर ठीक, आणि नाही भेटलं तर मग इंधन आहेच आपलं जिंदाबाद. करत जाईल एकाले त्याच्यावर. पिंकी पिंकी कुठं गेली? आहे नाही ती इथं, अंगणातही नाही खेळून राहिली. असं ना मग आजूबाजूला खेळून राहिली. कुठं जाणार आहे ते? कुठं नाही जाते. इथून एवढ्यात खेळते. इथं खेळते. नाही तर मग ते पाटलाचं घर नाही, तिथं खेळते. तिथं ते कोण घेतलं, गंगाराम भाऊनं घेतलं म्हणते ना ते घर. तिथं खेळते. तिथं अंगण आहे मोठं. खेळते तिथं लेकरं सगळे. गंगारामनं घेतलं ते घर? तिथं तर मला एक बाई दिसते, अशी काया साडीवाली. चांगली आहे बाई पाहाले. ते बाई दिसत असते भाऊ मला तिथं. कोण आहे माहित नाही, नवाडीच आहे. हे गंगाराम भाऊची साई आहे ना. गंगाबाईची बहीण आहे ना ती लहानवाली. दोघीच बहिणी आहे ना त्या. तिची बहीण होती. तिथं राहिले आली. तिचा नवरा गेला वरतं आणि ती आली मग इथं राहासाठी. आता काय करून बिचारीले आधार नाही कोणाचा, तर राहते इथं बहिणीच्या शेजारी. आता बहिणीच्या घरी काही बहीण राहू देत नाही. मग हे घर घेतलं. तिनं घेतलं ते घर. त्या गंगाराम भाऊनं नाही घेतलं, हिनं घेतलं घर. असं मी तेच तर, तरीच तर म्हणू का हे इथं बाई आली नवीनच राहिली, तर इच्छे कुठं गेले म्हटलं. मी काय एवढं लक्ष देत बसतो. दिसली गिसली ते बाई सडा गिड्या टाकताना दिसली. सडा टाकते अंगणात, रांगोळी टाकते, अशी जाता येता दिसते रस्त्यानं. हो, आता जेवून घ्या ना मग. आता पोट्टीला आवाज देतो मी. ताट वाढून देतो. जेवून घ्या आणि झोपा मग. हो ठीक आहे. जेवून घेऊन घ्या आणि झोपा. झोपायला लावतं काय कोण्या टाईमले? कामधंदा नाही का मला? कामावर नाही जाऊ काय आता? हो हो, तसं तोंडात आलं माझ्या जेवून घ्या आणि झोपा म्हणून. ते आता रातच्या ना म्हणतो कोणी आपण तसं. आणि ह्या खोलीत आपला अंधार पाहिजे किती पडते. तुम्हाला म्हणतो इथं लाईट लावा, नाही तर एखादी स्वयंपाक खोली तरी बांधून द्या. याच्या पडक्या बुडक्या घरात कधीपर्यंत राहू मी? एखादी खोली बांधून द्या ना मले. हा, चुलीचा धुवाही निघून जाते. हे पा बरं, सारा धुवा घरात दाटते. माझे डोळे खराब होते ह्या चुलीच्या यानं. त्याच्यासाठी एवढ्या यानं मी गॅस घेतला. पैसे जमा करू करू, पैसे जमा करू करू, शेवटी ज्याचं नाव तेच झालं. अजून मला चुलीवर यावं लागलं. माझ्याकडे नशीबच खोटा आहे हो पिंकीचे बाबा, खरंच. काय माहित काऊन असं आहे तर. लग्नाच्या वेळेस काय म्हणते तर घर सासर भेटलं ते गरीब. आता सिलेंडर घ्यायला गेली तर ते पाहिलं तर काय म्हणते, सिलेंडर घे तर संपा आला, तर मला भेटून नाही राहिलं. किती विचार आहे पण माया मांग. असं असते, सिलेंडर भेटलं नाही म्हणून नशीब खराब झालं काय तुझं? नाही काही बी बोलत राहतं. आणि मी का म्हणतो, उद्या कुठं चालली काय तू कामागिमावर? हो, काऊन? कुठं जा लागते का आपल्याला? फिरायला गिरायला नेता काय मला कुठं? मी कुठं नाही उभा तुले फिरायले. मीच तर फाटका हो माझ्या घरचा. हा, मलाच तर काय म्हणते तर 18-20 दारिद्र्य असल्यासारखं काम आहे. कामाला जातो तर घर चालते, आणि तू हातभार लावतो म्हणून तेवढं बरं आहे आपल्या संसाराले. ठीक आहे ना. काय म्हणत होते मग? मी जातो उद्या गौसंगाले. गौसंगाचा होका घेतलाय. हो, तर तेच म्हणून राहिलो मी. म्हटलं रात्री स्वयंपाक करशील तर 2 भाकरी जास्त करजो. मी सकाळी कामावर चाललो, त्याच्यासाठी म्हणून राहिलो. काय म्हटलं, तू घरी जर असशील तर मग सकाळी उठून करून देतं मले. 8 वाजता जातो मी तर. पण आता जास्तीचं करून ठेवजो म्हटलं. तूही जाशील ना, मी जाईन. माझा डबा बांधून ठेवून देजो इथं. मी घेऊन चाललो जाईन उठलो म्हणजे. बरं बरं, ठीक आहे. बरं, मी देतो तिला पोट्टीला आवाज देतो जेवासाठी. हा दे. बाबा मंडळी, असं आहे. शॉर्टेज ना सगळं नुकसान करून टाकलं. तुमच्या इकडे आहे काय दिक्कत अशी सिलेंडरची? तुम्हाला येऊन राहिला का प्रॉब्लेम? ठीक आहे, पहा मग आपले व्हिडिओ. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सांगा कमेंटमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम चालला काय सिलेंडरचा म्हणून.